हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज मी आले एक नवीन रेसिपी घेऊन. तुम्हाला माहिती आहे की आज 2 ते 3 दिवस राहिले आहेत फक्त होळीला. सो आज होळी स्पेशल पुरणपोळी करणार आहे. तुम्हाला पण दाखवते कशी करतो पुरणपोळी ते. आणि मी कधी एकटीने नाही केले आजपर्यंत, मम्मीसोबतच केले. सो आज मम्मी आणि आम्ही दोघे करणार आहोत पुरणपोळी. तुम्हाला पण दाखवतो कसे करतो ते. आज आम्ही पुरणपोळी गव्हाच्या पिठाचे करणार आहोत. काय तर सर्वात आधी आपल्याला चण्याची डाळ शिजवून घ्यायची आहे. सो आधी ती घेऊया करून. तर गाईज, इथे आहे चण्याची डाळ. ही 4 तास भिजून ठेवली होती. तुम्ही ह्याला रात्रभरही भिजून ठेवू शकता. याने चांगली शिजते डाळ. आता मी ही पूर्ण वॉश वगैरे करून घेतली आहे. आता कुकरमध्ये लावून घेणार आहे. कुकरमध्ये लावून मी 3 ते 4 शिट्ट्या करून घेणार आहे. डाळ चांगली शिजली पाहिजे आपली. ही डाळ कुकरमध्ये काढून घेतली आहे. यामध्ये पाणी ॲड करायचं. हे बघा, एवढं पाणी घेतलं. यामध्ये थोडीशी हळद ॲड करायची आणि थोडं तेल. आता हे कुकरमध्ये लावून घ्यायचं आणि मी 3 ते 4 शिट्ट्या करून घेणार आहे. तर गाईज, इथे मी आता पीठ मळून घेते. आणि आज पुरणपोळी आम्ही गव्हाच्या पिठाचेच करणार आहोत. तुम्हाला दाखवते. थोडी हळद घ्यायची, मीठ थोडंसं, थोडं पाणी ॲड करायचं यामध्ये आधी. मग हे मीठ आणि हळद मिक्स होते. यामध्ये गव्हाचं पीठ ॲड करते मग मी. आता मी हे मळून घेते. बघायला तर आपली डाळ चांगली शिजली आहे. आणि मम्मीने ते कटासाठी पाणी पण काढून घेतलं आहे. ह्या डाळीचंच पाणी आहे ते, हे बघा. आणि थोडी डाळ काढून घ्यायची. याने कटाची आमटी चांगली होते. आणि तुम्ही बघाल ना तर आपली डाळ पण चांगली शिजली आहे इथे, हे बघा. अशी चांगली शिजली पाहिजे डाळ, मग पुरण चांगलं होतं. आता आपली चांगली शिजली आहे, तरी पण याला थोडं मॅश करून घ्यायचं. मी मॅशरने हे मॅश करून घेते. आणि तुम्ही बघाल तर मी यामध्ये पाणी नाही ठेवलं आहे. सर्व पाणी गाळून घ्यायचं याचं. जास्त पाणी जर राहिलं तर यामध्ये पुरण घट्ट होत नाही. हे बघा किती इझिली होतं आहे मॅश. तर गाईज, इथे बघाल तर चण्याची डाळ मस्त बारीक करून घेतली आहे, ही बघा. जेवढी डाळ घेतली तेवढ्याच प्रमाणामध्ये गूळ पण घ्यायचा आहे. मी आता गूळ यामध्ये मिक्स करते. हा बघा, गूळ किसून घेतला आहे, हा यामध्ये ॲड करायचा. आणि गाईज, मगाशी मी कुकरमधली डाळ आपली टोपामध्ये काढून घेतली. हा बघा, असं जाड असा टोप घ्यायचा. कारण आपण ह्याला जेव्हा शिजवू, गरम करू, तेव्हा ते खाली चिकटलं नाही पाहिजे. इथे मी घेतले वेलची आणि जायफळची पावडर बारीक करून घेतले, हे बघा. हे पण यामध्ये ॲड करायचं. इथे मी घेतलं आहे घी 1 चमचा. तर गाईज, गॅस लो ठेवायचा आणि हे चांगलं परतून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं. गूळ पूर्ण मेल्ट होऊ द्यायचा. कंटिन्युअसली हे ढवळावं लागतं, नाहीतर खाली चिकटतं. हे बघा, गूळ जसा मेल्ट होतं तसं हे पूर्ण आपलं पातळ होतं आहे. आपल्याला पूर्ण घट्ट करून घ्यायचं आहे. यामध्ये थोडा टाईम जातो, अर्धा तास तरी जाऊ शकतो. तर गाईज, इथे आपलं पुरण ऑलमोस्ट रेडी होत आलं आहे. हे बघा, चमचा कसा राहतोय असं राहायला पाहिजे. चमचा खाली पडला नाही पाहिजे. 30 मिनटं तर झाले तिथे.
अजून 5-10 मिनटं नंतर हे रेडी असेल. हे बघा, हे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं. नंतर त्याच्या पुरणपोळ्या लाटायला घ्यायच्या. हे बघा मस्त झालंय गाईज. हे बघा पीठ मस्त आलंय. इथे गोळे पण करून घेतलेत. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही गोळे करून घ्या साईजचे. इथे आपलं जे पुरण आहे त्याचे पण गोळे करून घेतलेत. सेम साईजचेच घेतलेत. जेवढं पिठाचा गोळा आहे तेवढाच पुरणाचा पण गोळा करून घेतला आहे. आणि इथे आहे तांदळाचं पीठ. लाटताना मी तांदळाचं पीठ यूज करणार आहे, याने खाली चिकटत नाही पुरणपोळी. गाईस तिथे मी घेतला एक गोळा पिठाचा. थोड्या वेळेला पीठ लावून घ्यायचं आणि याची थोडी वाटी करायची. मध्ये थोडं जाडच ठेवायचं. हे बघा, यामध्ये आपला पुरणाचा गोळा घ्यायचा. याला आत दाबत दाबत पीठ वरती घ्यायचं आहे. घेते गोळा, त्याच्यात थोड्या हातानेच आपण करायचं ह्याला असं, जेणेकरून पुरण साईडला पूर्ण पसरेल. ह्याला लाटून घ्यायचं. हलक्या हातानेच लाटून घ्यायचं. तर गाईस ही बघा पुरणपोळी लाटून घेतली आहे आणि पुरण बघाल तर सर्वीकडे नीट पसरलं आहे. हे बघा, आता मस्त भाजून घ्यायची याला. तर गाईस इथे मग मी पुरणपोळी भाजून घेते. मस्त अलटी पलटी करून भाजून घ्यायची आणि त्याला घी लावायचं खूप सारं. घी लावायचं असं. हे बघा मस्त अशी फुगते. मस्त अशी खरपूस भाजून घ्यायची. तर गाईस इथे मस्त आपली पुरणपोळी रेडी आहे. तुम्ही बघाल तर किती मस्त झाली आहे. इथे आहे दूध, इथे आहे कटाची आमटी मस्त अशी. बघा पूर्ण मस्त पुरण भरलंय पोळीमध्ये. हे बघा, तर गाईज कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
आणि तुम्हा सर्वांना ॲडव्हान्समध्ये हॅपी होली. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.